नमस्कार बाळांनो. फार्मसीच्या कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट आज लागते. 5 नंतर ती कधीही लागू शकते किंवा त्याला एक फिक्स काय टायमिंग नसतं. कधी कधी दुपारी 2-3 ला पण लागतं, कधी कधी संध्याकाळी 10-11 ला पण लागेल. पण आज डेट दिलेला आहे, सो लागेल. आता तुम्ही म्हणणार हे आम्हाला काय विश्वास नाही बाबा, हे बरेच दिवस चाललंय. पण ते जाऊ दे. मग या अलॉटमेंट नंतर नेमकं काय करायचं आहे की जेणेकरून आपल्याकडं चुका होऊ नयेत आणि चांगलं कॉलेज मिळेल. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय समजायला लागेल की इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस बरोबर सुरू झालेली प्रोसेस, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन सुरू होऊन कॉलेजमध्ये परीक्षा सुरू झाल्या, पण फार्मसीचा अजून पहिला राऊंड लागायचा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांकडं आणि पालकांकडं खूपच कमी पेशन्स राहिलेत. त्याच्यामुळं मॅक्सिमम विद्यार्थी चुका करणार आहेत. कारण पहिल्या राऊंडला जे काय मिळेल ते घेतील, मग कितीही बकवास कॉलेज असे ना का ते घेणार आहेत. तर बाळांनो, काही गोष्टी आहेत त्या इथं समजावून घेऊया आपण. कारण तुम्हाला ना त्याचा नक्की फायदा होणार. इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन वेळी मुलांनी बऱ्याच ऐकलं, शेवटपर्यंत थांबले किंवा शेवटपर्यंत प्रोसेस जी सांगितली फॉलो केली, बऱ्याच जणांना फायदा झाला. नुकसान कुणाचंच होत नाही. जर तुम्ही आज अलॉटमेंट झाली, उद्या परवा जाऊन ऍडमिशन घेतलं, लगेच 3-4 दिवसांनी कॉलेज सुरू होणार नाही आहे. कॉलेज सुरू 3rd-4th राऊंड नंतरच होतात. असं कधीच होत नाही की पहिल्या राऊंड नंतर कॉलेज सुरू होईल. त्यामुळे विनाकारण काहीतरी चुका कराल आणि मग त्याचा पश्चाताप होणार. ठीक आहे. काय झालेलं आहे माहितीये का, काही विद्यार्थ्यांनी असंच फॉर्म भरायचे म्हणून भरले होते. मॅक्सिमम विद्यार्थी त्यातले इंजिनिअरिंगला गेलेले असतात. आता तुम्ही फार्मसीचे बघितलं असाल तर इलिजिबिलिटी काय आहे, पीसीएम पण आहेत, पीसीबी पण आहेत. म्हणजे जे मुलं विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले त्यांनी इथं फर्स्ट राऊंडला घेतलं होतं किंवा फॉर्म भरून टाकलाय, काय नव्हतं बघूया म्हणून, पण ते तिकडे गेले. त्यामुळे ह्या फर्स्ट राऊंडला ज्या काय सीट मिळणार आहेत ते सोडणार, त्या सीट राहणार कुठं, सेकंड राऊंडला. काही विद्यार्थी आता मेडिकल कॉलेजसाठी जाणार होते, काहींचे ऍडमिशन आता सुरू आहेत बघा मेडिकलचे, पण पहिले राऊंड बऱ्यापैकी झालेत. मग ते पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले, त्यांना पण अलॉटमेंट इथं मिळणार. मग ते विद्यार्थी मग बीएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस कुठेही असतील तिकडे जाणार, मग ह्या सीट परत राहणार. मग त्या पुढच्या राऊंड्सला राहणार आहेत. मग जे फक्त फार्मसी करण्यासाठी थांबलेत ना, त्यांनी ज्या गोष्टी सांगतोय व्यवस्थित समजावून घ्या. लास्ट राऊंड पर्यंत बघू आपण काय काय करता येते. तर पहिल्या राऊंडचा कट ऑफ सांगतोय मी नेमकं, म्हणजे पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लागली तर रूल्स काय आहेत. फर्स्ट राऊंडचा म्हणजे जो आज लागेल, फर्स्ट ऑप्शन जर तुम्हाला मिळाला तर तो काही करून तुम्हाला घ्यावा लागणार. म्हणजे आता तुम्ही ऑप्शन फॉर्म भरते वेळीच काय टाकलं की बाबा मला पहिला ऑप्शन पाहिजे किंवा मला पहिलं कॉलेज पाहिजे म्हणूनच टाकला, तर तुम्हाला ते मिळाल्यानंतर काही करून घ्यायचं आहे. मग तुम्ही 3 दिवस दिलेत बाबा, उद्यापासून तुम्ही जावा त्या कॉलेजमध्ये जे काय मिळालंय तिथं. ऑनलाईन पण तुम्ही कन्फर्म करू शकताय. ऑनलाईन कन्फर्म करा. सीट एक्सेप्टन्सचे ₹1000 आहेत. कॉलेजमध्ये जा, फी वगैरे भरा, देन तुम्ही ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर. जर का पहिला मिळालेला ऑप्शन तुम्ही घेतला नाही बाळांनो, तर तुम्ही ह्या ऍडमिशन प्रोसेस मधनच बाहेर जाणार आहे. म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थला तुम्हाला जाता येत नाही का, तुम्ही पहिला जे कॉलेज हवं होतं ते तुम्हाला मिळालं आणि घेतलं नाही. ठीक आहे. आता खूपच कमी असे विद्यार्थी असतात की ज्यांना पहिला टाकलेला ऑप्शन मिळतो आणि जे मेरिट नुसार असेल आणि चांगलं मेरिट होतं त्यांना मिळालं. मग तुम्ही पहिला मिळालाय, कंपल्सरी घ्यावं लागेल. घेतला नाही तर ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाल. नंतर तरी पण तुम्ही पुढच्या राऊंडला वगैरे जाऊ शकत नाही आणि तरीही तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते शेवटी राहिलेल्या सीट डोनेशन वगैरे भरून घ्याव्या लागतात. ठीक आहे. ओके. पहिला मिळाला, जाऊन ऍडमिशन घ्या, संपला प्रश्न. पहिला सोडून दुसरा कोणतंही ऍडमिशन म्हणजे तुम्हाला ऑप्शन मिळालाय, म्हणजे सेकंड पासून पुढे 100 पर्यंत जर समजा तुम्ही टाकले असतील, त्यातला कोणताही मिळाला तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. कोणताही मिळाला त्यातला, तर पहिला काय, तुम्ही जाऊन ऑटो फ्रीज करायचा. आता फ्रीज म्हणजे काय बघा, इथं झालेलं पहिला ऑप्शन मिळाला तो ऑटो फ्रीज होणार. तो ऑटो फ्रीज झाला म्हणजे काय झालं की तुम्हाला ऑप्शन दिला नाही, मिळालंय जाऊन घ्यायचंच आहे. इथं तुमच्याकडे ऑप्शन आहे, पहिला सोडून कुठलाही मिळालाय दुसऱ्यापासून पुढचे, तर तुम्ही ते सेल्फ फ्रीज करू शकताय. सेल्फ फ्रीज म्हणजे काय, स्वतःच्या स्वतः फ्रीज केलं, मला मिळालेलं कॉलेज मला हवा आहे, मी तिथं जाणार आहे, ऍडमिशन घेणार आहे. मग तिथं तुम्ही सेल्फ फ्रीज करा, ₹1000 सीट एक्सेप्टन्सचे पे करा आणि पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाहीये, पुढे जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. जर समजा तुम्हाला मिळालेलं कॉलेज ठीक आहे असं, म्हणजे खूप चांगलं नाही असं वाटतंय किंवा तुम्हाला आणखीन चांगलं कॉलेज हवंय, तर तुम्ही सेकंड राऊंडला जायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बाळांनो, तुम्ही इथं इथं सेल्फ फ्रीज झालं आणि इथं तुम्ही करायचं मग बेटरमेंट. आता बेटरमेंट म्हणजे काय, तुम्हाला सेकंड पासून पुढचा कुठलाही ऑप्शन मिळालाय, तुम्ही ते आहे ते कॉलेज मिळाले ते ठेवायचं, सोडायचं नाही. सीट एक्सेप्ट करायची आणि बेटरमेंट करायचं. म्हणजे काय करायचं, पुढच्या सेकंड राऊंडला तुम्ही जायचं. मग सेकंड राऊंडला पण तुम्हाला समजा मिळालंच नाही किंवा कुठलं तरी मिळालं, त्याचे नियम बघू, पण सेकंड राऊंडला मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाते,
पण तुम्ही सेकंड राऊंडला टाकणारच कुठलाही जे चांगलं पाहिजे. समजा सेकंड राऊंडला मिळालंच नाही तर तुम्हाला हे पहिल्या राऊंडला जे काय मिळाले ना कॉलेज ते आहे असं राहणार आहे. त्यामुळं विनाकारण काही गडबडीत निर्णय घेऊ नका. तोटा काय होत नाही. मी तर सांगेन ज्यांना सेकंड ऑप्शन मिळालाय किंवा त्याच्या पुढचा कुठलाही मिळालाय त्यांनी सगळ्यांनी बेटरमेंटला जावं. का? पुढचा पहिला ऑप्शन जर राहिला असेल ना तुमचा तो पण टाकून बघा, सीट राहणार आहे तिथं. ते मिळालं तर मिळालं पुढच्या राऊंड ना. ठीक आहे, समजलं? म्हणजे काय, ज्यांना पहिला सोडून पुढचे ऑप्शन मिळाले त्यांना जे कॉलेज हवा असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करा, कॉलेजमध्ये जा, ऍडमिशन कन्फर्म करा. पण मी सांगतोय बऱ्यापैकी उरलेल्या सगळ्यांनी त्या बेटरमेंटला जावं. पुढचं चांगलं कॉलेज मिळेल, काही गडबड नाहीये आपल्याला. सगळ्यांची कॉलेज एकसारखी चालू होतात, असं होणार नाहीये की तुमचं कॉलेज आज आणि उद्या सुरू होणार आहे. नाही होत आहे, दिवाळी नंतर निवांत सगळं सुरू होईल. सो बेटरमेंटला चला. काही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला मिळालंच नसणार, असे काही विद्यार्थी आहेत. मग त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ऍडमिशन मिळणारच आहे. कारण सीट शिल्लक राहतात, चांगल्या चांगल्या कॉलेजच्या सीट शिल्लक राहतात. मग हे कधी, आज तुम्हाला अलॉटमेंट येईल, त्याच्या कट ऑफ येतील, कट ऑफ काढून ठेवू आपण आणि मग सेकंड राऊंड साठी वॅकन्सी येते. म्हणजे फर्स्ट राऊंडला किती जागा शिल्लक आहेत त्या सेकंड राऊंडला आपण जाणार आहे. ओके, कळतंय? पुन्हा एकदा सांगतो, पहिला ऑप्शन मिळाला असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळालाय तो घ्यायचाच आहे. घेतला नाही तर ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर गेला, ते कॉलेज पण हातातनं गेले. पहिला सोडून उरलेले कुठलेही ऑप्शन्स मिळाले तुम्हाला, तो तुम्हाला घ्यायचा की नाही घ्यायचा हा तुमच्याकडे ऑप्शन आहे. हवा असेल तो घेऊ शकताय, सेल्फ फ्रीज करायचे, 1000 रुपये पे करायचे, कॉलेजमध्ये जायचं, फी भरायची. समजा तुम्हाला असं वाटतं की ते मिळालेलं कॉलेज माझ्याकडे राहू दे आणि मी पुढच्या राऊंड्सला जातो जेणेकरून आणखीन चांगलं कॉलेज मिळेल, तर त्याला आपण बेटरमेंट म्हणतोय. ते आपण बेटरमेंटला जायचं, ती सीट काय तुमची जात नाही, तुमच्याकडेच राहील. पुढच्या राऊंड्सला आपण जाणार. पुढच्या राऊंडला मिळू दे नाही मिळू दे, ठीक आहे, ही वेगळी गोष्ट आहे. मिळालं नाही पुढच्या राऊंडला तर हे आहे असं राहणार. पुढच्या राऊंडला मिळालं, दुसऱ्या राऊंडला जर मिळालं तुम्हाला, तुम्ही नवीन फॉर्म भरल्यानंतर, तर ही पहिल्या राऊंडची सीट जाते. मग दुसऱ्या राऊंडला आपण टाकतानाच कुठले कॉलेजेस टाकणार की जे आपल्याला आता जे मिळाले ना त्याच्यापेक्षा चांगली टाकणार. आणि ज्यांना मिळालंच नाही त्यांच्यासाठी आपण एक कट ऑफ पाहिजे, वॅकन्सी पाहिजे, तुमचे मार्क्स पाहिजे आणि नवीन फॉर्म बनवायचं. ठीक आहे, आता तिथे किती वॅकन्सी आल्या काय आल्या हे नंतर समजेल. हे झालं आपल्या पहिल्या राऊंडचे नियम. आता दुसऱ्या राऊंडसाठी आपण जे जाणार आहोत ना, दुसऱ्या राऊंडला का जायचं आहे मी सांगतोय बाळांनो तुम्हाला, की खूपच कमी विद्यार्थ्यांना बेस्ट कॉलेज मिळेल. इंजिनिअरिंगला गेलेले, मेडिकलला गेलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. ते विद्यार्थी इकडे येणारच नाही आहेत फार्मसीला, मग त्या सीट राहिल्या, पण त्यांना फर्स्ट राऊंडला मिळालेलं असतं ना, मग ते फर्स्ट राऊंडला ते घेणारच नाही. मग त्या सीट मोकळ्या झाल्या, मग त्या मोकळ्या झालेल्या सीट त्या सेकंड राऊंड साठी येतील आणि ती बऱ्यापैकी चांगली कॉलेज असतात. आता समजा जे नीट थ्रू वगैरे मेडिकलसाठी डॉक्टरसाठी गेलेल्या आहेत तर त्यांचे चांगले मार्क्स असणार सीईटीला पण, मग त्यांनी चांगल्या सीट सोडल्या ना, मग त्यांनी पकडून ठेवलेल्या. म्हणजे पहिल्या राऊंडला फॉर्म भरला, तुम्ही म्हणा त्यांनी भरलाच का फॉर्म, आता प्रत्येकाची चॉईस असते, बघायचं कुठलं मिळतंय काय मिळतंय. असे बरेच विद्यार्थी आहेत. आता इंजिनिअरिंगच्या बऱ्यापैकी विद्यार्थी मी पाहतोय की फार्मसीला पण भरून ठेवलेत. सो सेकंड राऊंडला सीट राहणार आणि त्या सीट्स मिळतील. मग तुमचे मार्क्स किती पण असू देत, कमी जरी असले, ज्यांना अलॉटमेंटच झाली नाही ते येतात. मग सेकंड राऊंडला बाळांनो, सेकंड राऊंडला काय ऑप्शन, सेकंड राऊंडला आपण काय काय पाहिजे, कॉलेजच्या सीट किती शिल्लक राहिल्या त्या नंतर कळतात आपल्याला. पहिल्या राऊंडचे कट ऑफ तर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्याच मिळून जातील, ते पाहिले. आणि मग आपण सेकंड राऊंडचा फॉर्म भरायचा. सेकंड राऊंडला फॉर्म भरताना पहिले 3 ऑप्शन मात्र कंपल्सरी असतात. आता जसं फर्स्ट राऊंडला पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे, तसा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे कंपल्सरी असतात. मग तुम्ही कॉलेज कसं टाकायचं बाळांनो, असं कॉलेज टाका की जे तुम्हाला मिळालं की तुम्हाला जायचंच आहे. नाहीतर मी म्हणेन 3 बेस्ट महाराष्ट्रातली कॉलेजेस टाकायची आयसीटी सारखी, ती मिळू देत किंवा नाही मिळू दे. मिळालं तर काय बेस्टच आहे, तुम्ही जाणार. नाही मिळालं तर चौथा कॉलेजच्या पुढचं मिळालं तर परत तुमच्याकडे ऑप्शन राहतोय का, थर्ड राऊंडला जाण्यासाठी. तुम्ही म्हणणार तू नुसतं आम्हाला राऊंडवरच राऊंड करत राहा. बाळांनो, शेवटपर्यंत टिकला ना, खूप कमी मार्क्सला बेस्ट कॉलेज मिळतंय. जी कॉलेजेस मुंबईमध्ये 99, 98 ला आली ना, बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप मोठा ड्रॉप पडला पुढच्या राऊंड्सना. खूप होतं, स्पॉट राऊंड वगैरे असतात तिथं, फी वगैरे त्या गोष्टी जरा नंतर पाहूया. पण मी सांगतो शेवटपर्यंत थांबा, नुकसान कुठलंही होत नाहीये. ओके, मग सेकंड राऊंडला आपण 3 ऑप्शन असे टाकू की जे बेस्ट आहेत महाराष्ट्रातले, मिळाले ठीक, नाही मिळाले तर आपण पुढच्या 3 नंतरचे कुठले ऑप्शन, काय अदर दॅन फर्स्टचे ऑप्शन, चौथाच्या पुढे कुठेही मिळतात. म्हणजे चौथा ऑप्शन म्हणजे फोर्थ ऑप्शन किंवा त्याच्या पुढचे मिळाले तर तुम्ही थर्ड राऊंड जाण्यासाठी एलिजिबल होताय. आणि सेकंड राऊंडला पण मिळालं नाही तर बाळांनो तुम्ही चुका करताय. पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडला दोन्ही मिळून मिळत नाहीये
तर मोठी मिस्टेक होते की तुम्ही व्यवस्थित लिस्ट बनवत नाही. मग ते पाहू, मेसेज करा, आपण बघून घेऊ की बाबा कुठं मिस्टेक व्हायला लागले. ठीक आहे. मग आता तुम्ही एक डाऊट असेल, सर मला पहिल्या राऊंडला पण मिळालं आणि दुसऱ्या राऊंडला पण मिळालं, मग काय होणार? पहिल्या राऊंडला मिळालं आणि तुम्ही दुसऱ्याला गेलाय, का गेला? तुम्हाला पहिला सोडून दुसरे ऑप्शन मिळालेले, तर सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज राहणार, फर्स्ट राऊंडचं कॉलेज जाणार. म्हणून सांगतो, तुम्ही फर्स्ट राऊंडला जे काय कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलंच कॉलेज सेकंड राऊंडला टाकायचं. अदरवाईज तुम्ही चांगलं कॉलेज मिळालेलं फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला बकवास कॉलेज टाकलं काहीतरी आणि सेकंड राऊंडला ते मिळणार का? त्याची बकवास होतं, मेरिट कमी होती आणि ते तुम्हाला कॉलेज मिळालं. मग नंतर मुलं पश्चाताप करतात की नाही नाही सर आम्हाला फर्स्ट राऊंडच पाहिजे. तर ते गेलेलं असतं. का तुम्ही सेकंड राऊंडला का टाकलं कॉलेज? कारण तुम्हाला फर्स्टचं नको आहे, बेटर पाहिजे. त्याच्यापेक्षा बेटर पाहिजे म्हणून तुम्ही सेकंड राऊंडला फॉर्म भरला आणि सेकंड राऊंडला असे ऑप्शन टाकले जे तुम्हाला बेटर वाटतात. त्यामुळं सेकंड राऊंडचा फॉर्म भरताना पहिल्यापेक्षा चांगलेच भरायचे. ठीक आहे. पहिले 2 राऊंडचे नियम कळाले, पण दुसऱ्या राऊंडला आपण फॉर्म भरतेवेळी कॉलेजच्या वॅकन्सी पाहिजेत, किती सीट शिल्लक राहिलेत आणि त्याचे कट ऑफ पाहावे लागतील. ठीक आहे. ओके. आणि दुसऱ्या राऊंडला अजून सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते. पहिल्या राऊंडला ऑर्फनच्या सीट किंवा एसटी कास्ट, एससीच्या काही ठिकाणी मुलींच्या सीट राहतात किंवा डिफेन्सच्या सीट राहतात, अँड पीडब्ल्यूडीच्या सीट राहतात. म्हणजे ह्या सीट भरल्या जात नाहीत. त्या सेकंड राऊंड पासून ना कन्वर्ट व्हायला चालू होतात. म्हणजे आता फर्स्ट राऊंडला समजा ते विद्यार्थी आलेच नाहीत, तर त्या सेकंड राऊंडला कन्वर्ट व्हायला चालू होतात. मग ते शेवटून ओपनला पण येतात. मग हा तुम्हाला फायदा होणार आहे. आणखीन एक सीट महत्वाची गोष्ट असेल ह्यामध्ये, की तुमचं समजा तुम्ही आहे कास्टमध्ये आणि तुम्हाला ओपनची सीट पण मिळेल. आता ते का मिळालं? तुमची मेरिट ओपनच्या रेंजला लागली, म्हणजे तुमचे मार्क्स खूप चांगले आहेत म्हणून तुम्हाला ओपनची सीट मिळाली. मग ओपनची सीट मिळाली तरी तुमचं नुकसान काही नाही. ज्या काय कास्टचे तुम्हाला बेनिफिट आहेत, म्हणजे फी मध्ये सवलत असेल किंवा बाकीच्या आणखी काय सवलती असतील त्या सगळ्या मिळणार. म्हणजे सीटचा टाईप कुठलाही असू दे, तुम्हाला काही फरक नाही पडणार आहे. जे अलॉटमेंट झाले त्या अलॉटमेंट सीट टाईप कुठलाही दिला असेल तरी तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून जे ज्या काय सुविधा मिळणार आहेत त्या सगळ्या सुविधा तुमच्या कास्टनुसार मिळणारच. हा, फक्त काय तुमच्याकडे त्या कास्टचे डॉक्युमेंट्स क्लिअर लागतील. आता काही विद्यार्थ्यांचं काय झालं की त्यांचे मार्क्स चांगले आहेत पण कास्टची व्हॅलिडिटी वगैरे येणार नाही किंवा त्यांचे आता रिजेक्टच झाले, क्लिअर केले की बाबा त्यांना मिळणार नाही. तर त्या मुलांनी त्यांना फक्त आता ऍडमिशन कसं मिळायला पाहिजे? ओपन मधनं त्यांना ऍडमिशन व्हायला पाहिजे. जर त्यांचं ओपन मधनं झालं तर काही टेन्शन नाही आहे. कास्ट मधनं जरी झालं तर मेसेज करा, मी त्याला एक पळवाट सांगतो त्याला काय आहे. कारण काय माहितीये का, इथं बोलणं थोडंसं मग ते कॉन्ट्रोवर्शियल होईल की म्हणणार हे असं काय सांगायला लागलाय. कारण तुमचं कास्ट मध्ये आहात आणि तुमच्याकडे आता डॉक्युमेंट येणार नाहीत हे फिक्सच झालंय. जर कास्ट मधनं सीट मिळाली तर ऍडमिशन कॅन्सल होणार आहे पुढे जाऊन. का? की तुम्ही कास्टची सीट घेतली पण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत. त्याच्यासाठी 1-2 पळवाट आहेत, ते आपण बघू. आता हे क्लिअर इथं होतंय का? कारण आता तुम्हाला माहितच झालंय ना की डॉक्युमेंट येणारच नाही आहेत, तर त्यांच्यासाठी. सो हे नियम आहेत. शांत बसा, चांगलं कॉलेज मिळतंय. ज्यांचे मार्क्स कमी आहेत त्यांनाही ऍडमिशन मिळणार आहे. फक्त आपण लास्ट राऊंड पर्यंत जाण्यासाठी पेशन्स ठेवायला पाहिजे. तुम्ही म्हणा आमच्याकडे पेशन्स आता असं नुसतं आम्ही ढीग लसतच का? 5-6 महिने झाला मी ह्याच्यामध्येच आहे. बाळांनो असू दे, फरक नाही पडणार आहे. दिवाळीच्या तर काय होणारच नाही आहे कुणाचं. दिवाळी नंतर कॉलेजेस स्टार्ट, थर्ड सेकंड राऊंड वगैरे आल्यानंतर, सेकंड संपेल थर्ड चालू असेल आणि जी बेस्ट कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे ती तर ऍडमिशन प्रोसेस संपल्याशिवाय सुरूच नाही करत आहे. त्यामुळे नुकसान काही होणार नाही. ठीक आहे, चला, थँक्यू.